टॅक्सी रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून राजकारण रंगलेलं आहे। या संदर्भात शिवसेना नेते संजय निरुपम, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। बघूयात। मराठी भाषाचा ज्ञान सर्वांना व्हायला पाहिजे महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात राहणारे सगळे लोकांना मराठीमध्ये संवाद केला पाहिजे असं सुरू होतं। पण जेव्हा आम्ही कोणी एक खास वर्गवर असा एक सक्ती करतो की तुम्ही मराठीत बोला नाही तर तुमचा आम्ही परमिट किंवा लायसन्स रद्द करणार, तो एक चुकीचा धोरण दिसतो आणि याच्यामुळे लोकांसमोर उपासमारीची एक संकट येऊ शकते, असा एक सगळ्यांचा सूर होता। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलं तर बिघडते कुठं? जर आता पानसरे साहेब इथे आहेत किंवा त्यांना विचारा, IASची परीक्षा दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर त्या संबंधित माणसाला नोकरी करायची असेल तर मराठीचा पेपर द्यावं लागतं, मराठी बोलणं यावं लागतं। मग जर जिल्हाधिकारी स्तरावरचे अमराठी माणसं मराठी बोलू शकतात किंवा शिकतात तर सर्वसामान्य देखील शिकलं पाहिजे। ही काही सक्ती नाही, हा भावनेचा भाग आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर कोणी राजकारण करू नये आणि त्याच्यावर आरूढ होऊन कोणी कोणावर बाण सोडू नये। रिक्षा चालकांना मराठी यायला हवी, ही भूमिका जर सरकारची असेल किंवा सरकारच्या संबंधित मंत्र्यांची असेल तर त्याच्यावरती प्रतिवाद करण्याची गरज नाही। आपण या शहरामध्ये येऊन रोजीरोटी कमवत आहे, आपल्या रिक्षात बसणारे बहुसंख्य लोक मराठी असतात। आपल्याला मराठी येत नसल्यामुळे गैरसमज निर्माण होतात, मारामाऱ्या होतात, वाद होतात। त्याच्यामुळे तुमच्या सोयीसाठी मराठी शिकायला पाहिजे।